कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पूर्वेकडील बांद्री पट्ट्यात म्हणजे केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वाहणाऱ्या जगबुडी नदीमधून गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू असल्याची बाब समोर आली आहे. संपूर्ण बांद्री पट्ट्यात ठिकठिकाणी रात्रंदिवस JCB मशीनद्वारे वाळूचा उपसा अगदी बिनधास्तपणे सुरू आहे. या भागातील एका गावात नदीमध्ये उत्खनन केलेल्या ठिकाणी पाणी दूषित झाल्यामुळे रोगराई देखील पसरली होती. या भागाला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले. जंगलमय भाग असल्याने अनेक वनचर त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी देखील येतात. मात्र नदीपात्रात खोलवर खोदाई केल्यामुळे आणि त्या ठिकाणी दलदल निर्माण झाल्यामुळे त्यांच्या देखील जीवाला धोका निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. नुकत्याच या पट्ट्यातील देवघर गावातील नदीमध्ये काही जागरूक नागरिकांनी धाव घेतली. त्यावेळी या नदीमधून वाळूचा उपसा करणाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्या ठिकाणी JCB मशीन, डंपर देखील रंगेहात आढळले. त्याचा एक व्हिडिओ ग्रामस्थांनी केला. तो प्रसारमाध्यमांच्या हाती आलाय. याबाबत ग्रामस्थांशी विचारणा केली असता आपण प्रशासनाकडे तक्रारी करून देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. बांद्री पट्ट्यातील या चोरट्या वाळूबाबत तक्रारदार ग्रामस्थांची आम्ही चर्चा केली. वाळू माफियांमुळे त्यांना आणि गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. ती तक्रार दिली ना सर तुम्ही, नेमका काय प्रकार आहे तो तिथला, कुठले गावं वगैरे? असं मॅडम की गेली 30 ते 40 वर्षे राजरोसपणे आमच्या नदीवरती हा वाळू अनधिकृतपणे वाळू उपसा चालू आहे. आम्ही बरेच वेळा कंप्लेंट केली. त्या वाळू काढणारा त्याला मी सांगितले, बाबा आमचा तो वाळू काढतोय पण तो आमच्या डोहामध्ये जो आता डोह आहे ना, तो आमच्या डोहा राहिलेच नाही. कारण एका डबकळ म्हणून तयार झालेला आहे त्या डोहाचा. कारण कमीत कमी बघाल ना, तर मे महिन्यामध्ये आमच्या डोहामध्ये 10 ते 12 फूट पाणी असायचं. आणि त्यांनी काय केलं, आता 30-40 वर्षामध्ये दरवर्षी वाळू काढून ना, जी जाळी रेती खडी असते ना, तो डोहामध्ये तो डंप करतोय. आणि डोहा आमच्या जवळ 25-30 फूट आतमध्ये भरला गेलेला आहे त्या वाळूमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला पाणी पुरवठा खूप कमी होतोय आता दिवसेंदिवस. आता अशी परिस्थिती आली की आता आम्हाला जानेवारी मध्ये पण पाणी मिळत नाही. आणि दरवर्षी मॅडम आम्ही काय करतो, ग्रामस्थ मुंबई मिळून आहे ना, दरवर्षी 45 ते 50 हजार खर्च करून आम्ही धरण बांधतो, मातीचं वगैरे कच्चं धरण बांधतो की जेणेकरून आम्हाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून. पण ते धरण राहून ते पण आम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये. आणि त्यांच्याकडे आम्ही परवा मुंबई मंडळ आणि पुणे मंडळ ग्रामस्थ मंडळ आमच्या सत्ता होता, त्या निमित्ताने गावी गेलो होतो. त्यांना सांगितलं बाबा तुम्ही वाळू उपसा करू नका. तर ते लोक ऐकायला तयार नाही. तुम्ही सगळं ते सांगतो आम्ही रॉयल्टी बोलतो, हे करतो ते करतो. त्याला मग तुम्ही आम्हाला येऊन भेटा बाबा, कारण तुम्ही आमच्या डोहाची परिस्थिती बघा काय चाललंय ते. तुम्ही स्वतः तुमचं तुम्ही कमाई करताय पण तुम्ही दुसऱ्यांच्या जीवाशी खेळताय ना. आता त्या एकदा 7 ते 8 वर्षापूर्वी आमच्या डोहामध्ये असंच पाणीचा जो छातीचा रोग आला आमचा, त्याच्यामध्ये एक बाई मरण पावली. ओके. आता तिकडे त्या एरियामध्ये वाळू उपसा करायला बंदी आहे ना? हो बंदी आहे, पण ते त्याच्यामध्ये झोनमध्ये येते ना ते आमच्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येते. तरी पण हे सर्रासपणे तुमचा उपसा चालूच आहे. ओके. आणि त्याला सांगितलं तिथे डंपर होते, तिथे आम्ही बघितलं तिथे डंपर होते, त्यांचे ट्रॅक्टर होते, JCB होती तिथे. तुम्ही स्वतः जाऊन पाहणी केली? हो, पाणी स्वतः आम्ही जाणतो का, ती मुंबई मंडळ, पुणे मंडळ, ग्रामस्थ मंडळ आम्ही जिरून दिले. स्वतः पाहणी केली. त्यांना सांगितलं त्या मालकाला बोलून, त्याच्याशी ड्रायव्हरला बोलून म्हणजे मालक आहे त्यांना सांगा आम्हाला बाबा आता तर तुम्ही दरवर्षी उपसा करताय पण आम्हाला खूप त्रास होत आहे. आता हे तुम्ही निवेदन दिलंय तर मग ते कुठल्या अधिकाऱ्यांकडे दिलंय? आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, पण त्याच्या अजून तर मी 2-3 दिवस वाट बघतोय पण ते कारवाई होत नाही विचार बरोबर. ओके, म्हणजे निवेदन देऊन पण दखल घेतलेली नाही असं म्हणणं आहे? हा, त्यांचं काय म्हणणं की ती जी आता आमची बाजू आहे ना, ती म्हणतात आमच्या तुमच्या जे सर्कल ऑफिसर म्हणतात आमच्याकडे येत नाही, ते तुम्ही दुसऱ्या सर्कलकडे जावं. आता ते तहसीलदाराचं काम आहे ना करायचं, बाबा कुठल्या झोन मध्ये येतं आणि काय येतं आम्हाला माहित आहे, ग्रामस्थांना माहित आहे ना ते. बरोबर. मग ते असं नाही उडवडीची उत्तर द्यायला नाही पाहिजे ना. आज तुमच्याकडे आणखी म्हणजे 7-8 वर्षापूर्वी 2017-18 आम्ही मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ 3 ते 4 दिवस समाधान केलं होतं आम्ही. आणि वाळू आम्ही ते वाळू होते ना, आम्ही ट्रॅक्टर JCB लावून आम्ही 2-3 दिवस त्यातलं काढले होते वाळू, गाळ काढला होता आम्ही. तरी दरवर्षी परत हा असा करतो आम्ही, सांगून कंटाळलो होतो. आणि शेवटी आम्हाला नाही त्या दिवशी आम्हाला पर्यावरण त्यांच्याकडे तुम्हाला कंप्लेंट करायला लागला आम्हाला. कारण त्यांनी ऐकलं असतं आम्हाला तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो असतो.